आजगाव टीम आपली ओपनिंग पेअर लगेच पाठवा प्लीज. चला, नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय वेताळेश्वर आजगाव 11 हा संघ. आणि तुम्हाला एक विनंती असेल, आपण सर्व प्लेयरने डगआउटचा वापर करायचा आहे. अतिरिक्त खेळाडू सपोर्टर आपण डगआउट मधून थोडं नक्कीच बाहेर बसायचं आहे. फक्त प्लेयर जे खेळाडू आहेत इन टीम मध्ये ते खेळाडू फक्त डगआउटचा वापर करतील याची आपण नोंद घ्या. आणि आपण वळूया मॅच कडे. आजगाव संघ चला लवकर, चला आपली ओपनिंग पेअर लवकर पाठवा. आजगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आजगाव संघ. हॅलो. मागील सामन्यात तेजस जोलेकर याच्या बॅटमधून जो विनिंग षटकार आपण पाहिला त्या षटकारासाठी महल स्पोर्ट रेडीचे संघ मालक सन्माननीय श्री सन्मान्य रोहित कृष्णाजी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक घेते. तेजस जोलेकर याच्यासाठी विनंती असेल त्याला की आपण आमच्या मुख्य मान्यवरांच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. आजगाव क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. त्याचबरोबर या क्रीडांगणात आगमन होतोय समीर राणे यांचं देखील. त्यांना देखील विनंती की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आरवलेश्वर चषक या स्पर्धेच्या माध्यमातून. टेमवाडीचे भाऊजी समीर यांचं आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात. सेकंड सेमीफायनलचा सामना टॉस जिंकलाय स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या सामन्यादरम्यान. आणि पहिलं षटक सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा युवा सितारा बेस्ट ऑलराऊंडर या वेंगुर्ला तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समीर वेंगुर्लेकर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आरवलेश्वर षटक गोलंदाजी मार्गवरती. धीरजसाठी पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या शीच्या बाहेर ठेवलाय. स्क्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाच्या धावसंख्येला या धावपलकावर. मागील सामना आपण पाहिला रोमांचक लढत. 2 चेंडूवरती 6 धावा आणि तेजस जोलेकर याच्या बॅटमधून तो कमालीचा षटकार देखील. लोअर फुल टॉस चेंडू कमी गतीने चेंडू टाकलाय. स्लो ऑफ स्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील पायची साडी परंतु या अपीलात उत्साह जास्त पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिला तर बॅटला देखील तो ब्रश करणार आणि त्याचमुळे ते देखील चित्र मैदानाच्या आतमध्ये. धाव चेंडू धावपलकावर. पाऊल प्लेचं पहिलं षटक सर्व खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या फलंदाजाकडे मोठ्या फटक्यासाठी यावेळी कमी गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रात. बेल फक्त 1 धाव या चेंडूवरती फलंदाज धीरजला आणि 1 या धावेने सांघिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावरती. सुमित, दोन्ही टीमचा विचार केला तर ताकदवान दोन्ही संघ आहेत. काय बोलशील या दोन टीम मध्ये? दोन्ही टीमकडे काहीसे टेनिस क्रिकेटचे अनुभव खेळाडू आहे. हा सामना कसा होईल? रोमहर्षक होईल, अतितडीचा होईल का? टॉस जिंकला वेंगुर्ला क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आजगाव क्रिकेट संघाचा खेळ पाहिलाय. मागील काही सामन्यादरम्यान वेंगुर्ला क्रिकेट संघाने युवा सितारे आहेत अपकमिंग स्टार आजगाव क्रिकेट संघात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून चांगला खेळ देखील पाहायला मिळाला या पूर्ण स्पर्धेदरम्यान. पुढे टाकलाय यावेळी अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होत आहेत बॅटरची. पहिला धक्का आजगाव क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद या धावपलकावरती. धीरज हा माघारी परततोय. नक्कीच माफ करा सनी हा बॅटर. गती होती या बॉलला. समीर वेंगुर्लेकरचा हा बॉल आपण पाहतोय. एक अनुभवी खेळाडू सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक सितारा. नक्कीच हा चर्चेत आहे खेळाडू आणि चर्चा करायला लावली पूर्ण महाराष्ट्र पूर्ण गोवा राज्यामध्ये काणकोणपर्यंत हा खेळाडू खेळून आलेला आहे. कर्नाटक बॉर्डर या दिशेने सुद्धा हा खेळाडू खेळून आलेला आहे. नक्कीच एक मोठी प्राइज विकेट असेल.
पहिल्या धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. विताश्वर आजगाव या टीमला मोठी विकेट असेल. सनी हा माघारी परततोय, सस्तात माघारी परततोय, गोल्डन डकचा शिकार ठरतोय. समीरच्या स्पेलमध्ये पहिला विकेट, चांगली सुरुवात पाहायला भेटते स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे या टीमकडनं. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान आगमन होते दिलीप रिसोर्टचे मालक सन्माननीय श्री दिलीप कुडव साहेब यांचं. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जो फर्नांडिस बॅटची बाहेरील कडा, अतिरिक्त उंची प्राप्त करा चेंडू, अगदी शरीरावरती येणारा हा चेंडू. एक धाव मिळेल. निर्बंध क्षेत्रात चेंडूचा प्रवास, सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाची सलामीची जोडी जर पाहिले तर सनी माघारे परतल्या गोल्डन डक वरती विकेट मिळवले गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याने आपल्या संघासाठी या महत्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटका दरम्यान. मोठा फटका आडवा बाटने मिड विकेटला खेळाय, चेंडू हवेत आणि हवेत विरलेला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. धीरजच्या बॅटमधून दमदार असरदार अफलातून चौकार समीरच्या विरोधात येताना पाहायला मिळतोय. तर पहिल्या डावातील पहिला एक मोठा फटका, एक वेलकम आपण चौकार पाहतोय. अप्रतिम फटका होता. इथं मात्र 4 धावांनी धावफलकावर धावसंख्या टोटल 7 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला प्लिक केलंय. प्लिक ऑफ द रिक्सचा फटका आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेटला. साई नावाचं प्रोटेक्शन आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडूवरती ताबा मिळवलाय, चेंडूची फेक होते. तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने 2 धावेंची लयलूट केली आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होत आहेत. 9 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण पहिलं एक षटक, मॅजिक षटक आपण पाहतोय. आरोलीश्वर चषक षटक होतं आणि या षटकामध्ये समीर वेंगुर्लेकरने धावा खर्च केल्या, 9 एक विकेट प्राप्त केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. समीर वेंगुर्लेकर याचं पहिला षटक. आरवलीश्वर चषकचं हे पॉवर प्लेचं षटक, ज्यामध्ये सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणि या षटकात 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बनवल्या जात आहेत. आजगाव क्रिकेट संघाकडून या धावफलकावरती सनी गोल्डन डकवरती माघारे परतल्या, परंतु धीरज या संघातील उभरता सितारा, लेफ्ट हँडर आक्रमक शैलीचा फलंदाज, त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका समीरच्या विरोधात निघालाय आणि त्याच्या बरोबरीला मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय तो देखील आतापर्यंत 1 या धावसंख्येवरती खेळतोय. मागील सामना आपण जर पाहिला तर अगदी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या स्पर्धेदरम्यान केलाय उभादांडा क्रिकेट संघाने आणि याही सामन्यात जर पाहिलं तर त्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करावी लागेल उभादांडा क्रिकेट संघाला. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, वाडीश लॉंग ऑफला खेळ आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक सूरज पालव त्या ठिकाणी तैनात होता, त्याने झेल टिपलाय. गणेश कुमार पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी, जो याला माघारी पाठवतोय. दुसरा धक्का बसतोय आजगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 2 बाद, धावफलकावरती 9 धावा. दोन बाद सांघिक धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. गणेश कुमार छोटा पॅकेज बडा धमाका गोलंदाजीत पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवते आपल्या संघासाठी. वेंगुर्ला संघात जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे, प्रदीर्घ अनुभव, टेनिस क्रिकेटचा बरीच वर्ष सातत्याने क्रिकेट खेळ, मग ते खुल्या गटाचं क्रिकेट, पंचायत लेवलचं क्रिकेट. नवीन बॅटर सुजित पांढरे मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटने समोर फटका खेळा. मिडॉनचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत रोखताय शंकर 1 धावा या चेंडूवरती आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. 5 षटकांचा सामना, मागील सामना आपण पाहिला 63 धावांचा यशस्वी पाठलाग केला अन्वेष फूट उभादांडा क्रिकेट संघाने आणि त्या सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच याही सामन्यात आजगाव क्रिकेट संघाला वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या विरोधात या 5 षटकात 60 त्या 65 धावा या धावफलकावरती उभारणं खूप महत्वाचं असेल. सेकंड सेमीफायनल, पहिला फायनलिस्ट अन्वेष फूट उभादांडा क्रिकेट संघ. कटचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळ आहे. डीप स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात कमालीचं टायमिंग आणि चांगला फटका देखील धीरजच्या बॅटमधून. जोपर्यंत चेंडू रोखलाय फेक परतीची आलाय 2 धावा या दरम्यान निघताना पाहायला मिळते धीरजच्या बॅटमधून.
2 धावाने सांघिक धावसंख्या, 12 धावा या धावफलकावर. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये धीरज हा फलंदाज आपल्या संघासाठी करतोय. पुढे स्पर्धेत धीरजच्या फलंदाजीचा बोलबाला देखील पाहायला मिळाला. कालच्या संध्याकाळच्या सत्रातील 29 धावांची खेळी धीरज याची आणि आजच्या सकाळच्या सामन्यात दरम्यान देखील कमालीची फटकेबाजी. यावेळी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे जर पाहिलं तर गोलंदाज गणेश कुबल याच्या विरोधात हल्ला चढवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅट पासून जर पाहिला तर थोडासा दूर ठेवलाय. निर्धाव चेंडू या धावफलकावरती सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे. 12 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. हलक्या हाताने फटका खेळण्यात सिली पॉइंटला चेंडूचा प्रवास, पहिली धाव पूर्ण करण्यात आले आणि एक या धावेने सांघिक धावसंख्या, 13 धावा या धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा इरादा थोडासा जर पाहिला तर नक्कीच रोखलाय गोलंदाज गणेश कुबल यांनी. चांगले गोलंदाजी. पहिलं षटक 9 धावांचं, दुसऱ्या षटकात आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च होत आहेत. विकेट जर पाहिले तर पहिल्या चेंडूवरती मिळवले आहे गणेश कुबल याने. सिंगल स्ट्राईक एंडवरती सुजित पांढरे वेगात चेंडू टाकल्या, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. डाव्या शीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा, दोन्ही हात समांतर होत. अवांतर धावेचा इशारा. अतिरिक्त धावा संघाच्या खात्यात जोडल्या जातील आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत देखील तो बदल धावफलकावर. 14 धावा, 2 गडी बाद. बॅकफुटवरती आले. हलक्या तरी फटका खेळण्यात निर्बंध क्षेत्रात चेंडूचा प्रवास. गलीच्या क्षेत्रात 1 धाव अंतिम चेंडूवरती सुजितच्या बॅटमधून आणि 1 या धावेने सांघिक धावसंख्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 7.50च्या सरासरी आहेत. 15 धावा या धावफलकावरती बनल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी या सेकंड सेमीफायनल दरम्यान करतोय वेताळेश्वर आसगाव क्रिकेट संघ. धावांसाठी जर पाहिलं तर सुरुवातीला थोडासा संयम दाखवलाय. सेमी सुरुवात केली आहे, परंतु येणाऱ्या 3 षटकादरम्यान त्या आक्रमक क्रिकेट देखील मैदानात खेळावं लागेल. षटक क्रमांक 3 षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले तुम्हाला घ्यावं लागेल. या बॅटिंग पॉवर प्ले या षटकामध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील. असे हे आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले षटक. आणि या षटकासाठी वर्णी लागते समीर वेंगुर्लेकर. आपण पाहतोय वैयक्तिक स्वतःकडनं दुसरं, टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण षटक क्रमांक 3. आणि या 3ऱ्या षटकाचा पहिला बॉल फेस करेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे सुजित पांढरे. आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. महत्त्वपूर्ण सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूने एक तुल्यबळ संघ स्वयंभू कोकणेश्वर उपादांडा वेंगुर्ला संघ, त्या बरोबर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर वेताळेश्वर आसगाव संघ. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा जमवतोय. 2 हादरे बसतात या टीमला. एका बाजूने चांगली सुरुवात उपादांडा वेंगुर्ला. यावेळी थोडासा पटका इनसाइड आउट पटका खेळला. चेंडूचा प्रवास होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. खाली क्षेत्र होतं इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत पाहायला भेटते चेंडू अडवण्यासाठी, पण या शर्यतीमध्ये चेंडू विजयी जातो. डाऊन द ग्राउंड येतोय चौकार आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 बॅटिंग पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. पुढील बॉल घेऊन सज्ज असेल समीर वेंगुर्लेकर पंचांच्या उजव्या बाजूने ओव्हर द विकेट. अगोटप्प्याचा बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसरी घेतली. अति वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता या बॉलला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर कुठलाही उत्तर नाही. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी पण पुढचा वापर केला. थोडासा इनसाइड आउट पटका केलाय. क्षेत्ररक्षक येतोय शंकर परब. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 1च धाव पूर्ण केली जाईल. तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. महत्त्वपूर्ण लढत दोन्ही टीमसाठी करो या मरो, जिंकू किंवा मरो असा सामना डू ऑर डाय आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलचा सामना. पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय अन्वी स्पोर्ट उपादांडा संघ हा पहिला अंतिम फेरीत
पोचलेला संघ. समीर वेंगुर्लेकर सज्ज असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी अल्टीपल्टीचा फटका आपण पाहतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षकांची शर्यत आहे चेंडू अडवण्याची. भाग मिल्का भाग, पण इथं मात्र चेंडू विजयी जातोय. चेंडू सीमारेषा पार. इथं भेटेल चौकार खणखणीत. आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल परिवर्तित होते. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 30 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आणि या षटकामध्ये दुसरा चौकार आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 24 धावा धावफलकावर. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. आरोलीश्वर चषक 2025. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. चेंडू पॅडचा वेध घेतोय आणि इथं मात्र गोलंदाज बाकीचं काम पूर्ण करतोय. डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 24 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे. समीर वेंगुर्लेकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. स्क्रीनवर पुढील बॉल टाकण्यासाठी. यावेळी अल्टीपल्टीचा हा फटका जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास होतोय पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय राजन केरकर. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत लिहिला एकच धाव. परिणामी एकरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या पाऊ शतकी खेळी. धावफलकावर धावसंख्या 25 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टोटल 25. लॉस ऑफ 2 विकेट. डीजे. क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धेतील एक्झाबिशन मॅच प्रेक्षणीय सामना आरवली आणि शिरोडा या 2 संघादरम्यान. दोन्ही संघातील खेळाडू आणि कडधार आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. गोलंदाजीत बदलाव. साई गोलंदाजीसाठी पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग फटका. स्वतः प्रयत्न करतोय झेल साडे आणि एक अप्रतिम झेल देखील त्याने टिपले. फलंदाज धीरजची खेळी समाप्त केली पहिल्या चेंडूवरती. साई या गोलंदाजाने जो धीरज आक्रमक मैदानात होत होता. प्रत्येक चेंडू सीमारेषेचे वेध देत होता. त्या धीरजला यावेळी माघारी बॅक टू दी पवेलियन पाठवतोय गोलंदाज साई. सांघिक धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. धीरज माघारी परतले. आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्लॉक षटकांना सुरुवात आणि त्याचमुळे ते या स्लॉक षटका दरम्यान आक्रमक मोठे फटके खेळण्याचे ते प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती धीरजची विकेट मिळवली गोलंदाज साई याने. आणि नवीन फलंदाज या संघातील हा बलशाली फलंदाज मोठ्या फटक्यासाठी नेहमीच पसंती दाखवणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती मायकल सज्ज असेल पहिला चेंडू खेळण्यासाठी या इनिंग दरम्यान. राईट हँडर बॅटर आहे. राईट हँडर बॅटरसाठी मिड विकेट डीप काऊ कडून लॉंग ऑन वाईड इश तैनात केला. ऑफ साईडला डीप पॉइंट तैनात आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा वाईड इश लॉंग ऑफ तैनात. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळ आहे. बॅकवर्ड पॉइंटला जोपर्यंत रोखण्यात येईल चेंडू. एकच धाव्या चेंडूवरती बाळा सावळ त्या ठिकाणी तैनात. सिंगल सागिक धावसंख्येत बदल. 26 धाव्या धावफलकावर. थोडासा गेअर चेंज करावा लागेल. धावसंख्येला एक्सेलरेट करण्यासाठी ते आक्रमक फटके मोठे फटके खूप महत्त्वाचे असतील. 50-55 धावा इथपर्यंत पोहोचणं आवश्यक असेल. पुढे टाकलाय वेगात गतीने टाकलाय. भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय गोलंदाज साई याने.
सुजित खडे राहून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात देखील त्याला अपयश मिळते. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, दुसऱ्या चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केले आणि त्यानंतर अजून एक चांगला चेंडू जो निर्धाव्या धावफलकावरती सांघिक धावसंख्येला स्थिरावा लावणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साई या गोलंदाजाकडून या चौथ्या स्लॉक षटकादरम्यान. पुढे टाकला इनसाइड आउटचा अपिश फटका बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात खेळ. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचले वेगात गतीने. शंकर त्या ठिकाणी तैनात होता. कमालीचं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी स्ट्रायकिंग एंड वरती 2 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी, परंतु 2 धावा सुजितच्या बॅट मधून निघाल्यात आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 28 धावा धावफलकावर. चौथं षटक. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी. यानंतर येणारं देत षटक ज्यामध्ये आक्रमण तुम्हाला सातत्याने करावं लागेल मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. पुढे टाकलाय लोअर फुल टॉस चेंडू. आडवा बॅटने मिड विकेटला फटका खेळाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात, प्रोटेक्शन आहे तैनात. एकच धाव. सिंगल कंप्लीट होईल या चेंडूवरती फलंदाज सुजितच्या बॅटमधून हे सिंगल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावर. मोठ्या फटक्यांना या षटकात जर पाहिलं तर पूर्णतः रोखलाय गोलंदाज साई याने, कारण अचूकतेवरती गोलंदाजी आणि ज्या ज्यावेळी अचूकतेवरती गोलंदाजी झाली त्या त्यावेळी मोठे फटके खेळणं हे नेहमीच फलंदाजाला अवघड आणि कठीण बनले आणि ती स्थिती मैदानाच्या आतमध्ये. मायकल स्ट्रायकी एंड वरती अंतिम चेंडू या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज असेल. साई हा गोलंदाज. तीन बाद सांघिक धावसंख्या 29 धावा. क्रीडा आउट होताना मैदानात फलंदाज सुजित पांढरे पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वैभव जाधव नॉन स्ट्रायकी एंड वरती असेल मायकलची साथ देण्यासाठी. षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकी एंड वरती मायकल तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची घेत असणारा चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावतोय. अगदी खांद्याच्या जवळून सरप्राईज करणारा चेंडू गोलंदाज साई याचा मायकल साडे. निर्धाव चेंडूने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती बनली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारा अंतिम षटक 5वं षटक आणि या 6 चेंडूवरती नक्कीच 1 ते 2 मोठे फटके हे खेळावेच लागतील एक चांगले सुसज्ज धावसंख्या बनवण्यासाठी या धावफलकावर विताळेश्वर आसगाव क्रिकेट संघाला. धन्यवाद डीजे. धावफलकावर धावसंख्या टोटल 29 धावा धावफलकावर. पहिल्या डावातील 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा षटक या विपुल लेन्सचा बॉल होता. फणफूटचा वापर केला. चेंडूचा प्रवास होतोय डीप वाईडिश लॉंग. आपला एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येने वळली. इथं मात्र चेंडूची फेक अचूक झाली, पण इथं मात्र बाळा सावळ बॉलला कलेक्ट करू शकला नाही आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 31 धावा धावफलकावर. शेवटचं षटक या इनिंगचं सांगता करणारं भैरवी घालणारं षटक आपण पाहतोय. यावेळी या टप्प्याचा बॉल फणफूटचा वापर केला होता. कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन बाळा सावळकडनं व्हॅरिएशन पाहायला भेटते या गोलंदाजाकडनं. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव प्रदीर्घ काळाचा. यावेळी लोअर फुल टॉस बॉल. यावेळी दांडी 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 गुल. गेंद अंदर दंडी बाहर. फर्निचर उद्ध्वस्त. वैभव जाधव माघारी परततोय. आयाराम गयाराम. विकेट क्रमांक 5वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. आसगाव या टीमला धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 31 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. या डावाचं अंतरिम षटक आहे. स्लॉक ओव्हर डेथ ओव्हर आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली सुरुवात बाळा सावळकडनं आपण पाहतोय. तर विचार केला तर स्वयंभू कोकणेश्वर या टीमकडनं हॅलो
हॅलो, न्यू बॅटर अक्षय. या बी हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला हा बॉल केलाय. चेंडूचा प्रवास होतोय. डीप वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक घेतोय. योगेश चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय आणि इथं मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 32 धावा धावपलकावर. पुढील बॉल बाळा सबळ. यावी समोर हा पटका खेळलाय. चेंडूचा प्रवास डीप वाईडिश लॉंग ऑफला चेंडूचा आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक समीर वेंगुर्लेकरचा जमला मेळ आणि फलंदाज मायकलचा संपला खेळ. विकेट क्रमांक 5वा. शेटकर न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल कुठलाही बदल नाही. 32 धावा धावपलकावर. 6 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर कैलास हा मैदानात पावलं टाकतोय. शेवटचं षटक आतापर्यंत निर्णायक षटक आपण पाहतोय. कंजूसी करणारं षटक स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करतोय बाळा सावळ. पुढील बॉल नेक्स्ट बॉल बाळा सावळ ऑन द मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल कैलास. या बी आल्या मोठा पटका आडव्या बॅटने हा पटका केलाय. डीप वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक घेतोय. योगेश सरमळकर चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली. चेंडूची फेक थोडी वाईडिश आणि इथं मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये प्रवास करतोय. तर प्रतिस्पर्धी संघाला 3 धावा भेटतील आणि या 3 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होत आहेत. 35 धावा धावपलकावर. 35 धावा धावपलकावर आपण पाहतोय. प्रथमतः या मॅच मध्ये तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 35 धावा. तर प्रतिस्पर्धी संघाला 36 धावसंख्येचं टार्गेट असेल. 36 टू विन. 36 धावांचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमला. तर पुढील मॅच साठी आपण टॉस कडे वळूया. पुढील सामना प्रेक्षणीय सामना होईल. शिरोडा वर्सेस आरवली. आपण टॉस साठी यायचंय. कॅप्टन टॉस साठी यायचंय. दुर्गेश पालियेकर, विकास सारंग. For the captain, please come for the toss.
कडे 36 धावांचं या मॅच मध्ये पाठलाग करायचा आहे स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे या टीमला. आणि या 36 धाबांचं पाठलाग कशा प्रकारे होतं, या धाबांचं बचाव संरक्षण केलं जाईल का, की या धाबांचं पाठलाग केला जाईल का, पाहायचंय. आलेली वेळ ठरवणार, आलेला काळ ठरवणार, कोण जिंकणार कोण हरणार. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया या दुसऱ्या डावासाठी कृष्णा देवजी आपल्यासोबत जोडले जातील. बस हमारे साथ संतोष जुड़ जाएंगे मैदान पर। संतोष, स्वागत आपका। इस समय पर एक बहुत सुंदर मुकाबले में देखिए, टोटल भले कम हो 36 का, लेकिन अगर शुरू के ओवर्स में वैभव यादव आपकी टीम अगर विकेट ले जाए तो मुकाबला करेगा ये। निनाद के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, वैभव यादव जो कि कप्तान है, प्रमुख गेंदबाज उनका। लेकिन दूसरी ओर से अगर देखा जाए, संदेश स्लिप पर मौजूद है, वहां पर एक शॉट स्क्वायर लेग पर एक शॉट मिड विकेट पर सर्कल के अंदर वो खिलाड़ी, एक मिड ऑन शॉट कवर, बैकफुट पॉइंट और कवर पॉइंट। ये कुछ खिलाड़ी वहां पर सीमा रेखा पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं इस वक्त में। इस ओवर में आपको पूरा मौका लाइसेंस में जो डगआउट आहे डगआउट, त्या डगआउट मध्ये फक्त वेंगुर्ल्यातील संघाचे खेळाडू बसतील. इतर खेळाडू आसगाव संघाचे खेळाडू बी असतील तर त्यांनी थोडं प्लीज आपण बाहेर बसायचं आहे. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट. शुरू के इस माहौल पर ओपनिंग जोड़ी पर सबीर मैदान पर स्ट्राइक पर, बल्ले पर ऊपर लगी गेंद निकली लेग स्लिप के बगल से, जहां पर संदेश फील्ड कर रहे। हालांकि डिक्रेज होने लगे गेंद, जहां पर 1 रन निकला, टीम का स्कोर जाके मैदान में पहुंचा 1 रन मैदान में 36 रनों का पीछा करते हुए वासुदेव गावड़े अब जाएंगे स्ट्राइक पर। नीना जो कि इस वक्त वासुदेव गावड़े के सामने मैदान पर गेंदबाजी करेगा। वासुदेव गावड़े जो कि अच्छे फॉर्म में 2024-2025 में जिस फॉर्म से गुजर रहा है खिलाड़ी है, उस फॉर्म को अगर देखा जाए तो ज्यादा समय नहीं लगेगा संतोष मौर्य इस मैच को समाप्त करने के लिए। शॉट गेंद, ओहो उड़ाया 6 रन के लिए। कृष्णा, शायद ये मैच अंतिम गेंद तक जाएगी क्या? नहीं, मैंने शुरू में कहा था वासुदेव गावड़े जिस फॉर्म में नजर आ रहे हैं, उस फॉर्म को अगर देखा जाए ना तो शायद 4 या 3 और तक ये मुकाबला समाप्त होना चाहिए। अगर वैभव यादव की पूरी टीम अगर सोच ले, 2-4 विकेटों गुच्छों में ले ले और 2-3 गेंद डॉट डाले, तो शायद कहीं ना कहीं आपकी वापसी के मौके जरूर रहेंगे। वासुदेव गावड़े ये इनफॉर्म बैटिंग खिलाड़ी है, इनफॉर्म खिलाड़ी है. वही हम बात कर रहे हैं, इनफॉर्म खिलाड़ी पूरे सर्कल के अंदर खिलाड़ी है, मौका आपके पास पूरा। ये दूसरा ऑन साइड पर फिर से मिड विकेट सीमा रेखा पर गेंद, और गेंद सीमा रेखा से अब लगभग बाहर निकलती हुई 4 रन के मैदान पर। आप बिल्कुल बात कर रहे हैं संतोष मौर्य की, इस समय पर आप बाउल सभी खिलाड़ी सर्कल के अंदर है, आरुली और चल रहा है मैदान पर। अगर दूसरे ओर से बात बताया जाए, जब वासुदेव को इतना बड़ा मौका मिलेगा, ये किसी भी सूरत में मौका छोड़ने वाला है ऐसा खिलाड़ी है, हर फॉर्मेट में खेलता है, लेदर बॉल खेलता है, टेनिस बॉल खेलता है, रबर बॉल खेलता है, गली क्रिकेट खेलता है मुंबई में, और ये खिलाड़ी ऐसा है सब फॉर्मेट में इनफॉर्म खिलाड़ी है। बिल्कुल बात आपकी वाजिब है, और साल अच्छे फॉर्म में नजर आ रहा है खिलाड़ी, इनको रोकना पड़ेगा मैदान से। फिर से शॉट गेंद, शॉट टेम्पल सक्सेसफुल, 6 रन। खिलाड़ी क्या बैटिंग, 2 छक्के 1 चौका शामिल इस बैटिंग में, लगभग मुकाबले को आधा समाप्त कर दिया। और इस बार सीधा खेला, हाथ से लगी शायद गेंद, वहां पर काटा बदला गेंद ने, लॉन्ग ऑन खिलाड़ी पीछे था, वैभव यादव थोड़ी सी गफलत, हल्की सी लेकिन उस बात का उतना कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि टीम का स्कोर अब जाके पहुंचा 18 रन पर मैदान पर। 18-1 और अब तक चल रहा है, बन चुके आधा स्कोर अब यहां से बन चुका है, और अभी भी जिससे पीछे चाहिए आधा स्कोर मेरे से, अगर 36 चाहिए। क्या शुरुआत कृष्णा, तोड़फोड़ करने वाली बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी वासुदेव गावड़े के बल्ले से। आपको पावर प्ले में पूरा मौका मिलता है हाथ खोलने का, ये पावर प्ले सबसे खतरनाक रहता है। वो उछाल, गति, बाउंस, परखा, सब कुछ, लाइन को छोड़ा, विकेट कीपर के हाथ में गेंद को। अब पहला और समाप्त 18 पर पहुंचा, अंतिम 30 गेंदों पर 18 की अभी भी आवश्यकता। और सभी को पता है कि जो अब ये बड़ी टीम है जो बैटिंग करी है, सबसे बड़ी टीम है सिंधु के स्तर पर, और बहुत से प्रतियोगिता में बहुत जगह पर प्रतियोगिता जीती है, काफी मैचेस उन्हें जीते, काफी तजुर्बा है इस टीम को, काफी बैटिंग पीछे है मैदान पर। बाला सावड़ भी आकर बैटिंग कर सकते हैं, मतलब आखिरी पूछ तलक बैटिंग है मैदान पर।
अब वैभव जादव मैदान पर बैटिंग जब आपने का इशारा चुका, पावर प्ले लिया जा चुका है इस वक्त वैभव जादव की गेंदबाजी पर। क्या इसी ओवर में, इस ओवर मैच में समाप्त कर देंगे वैभव जादव को? लेकिन वैभव जादव की अगर बात बताई जाए तो काफी साल का तजुर्बा है इस खिलाड़ी को, इनको वो रोक सकते हैं मैदान पर। बड़े बड़े दिग्गजों को इस खिलाड़ी ने अपने बलबूते पर रोका। बहुत सी प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर, सब कुछ अपने कंधों पर बहुत बार उठाया। क्या इस टीम की जिम्मेदारी आज कंधों पर? मुश्किल है काम, ये मुश्किल है, लेकिन क्रिकेट है ये मुश्किलों को ना, मुश्किलों को आसान बनाना ही तो क्रिकेट है मैदान पर। और वैभव जादव के पास उतनी काबिलियत है मैदान पर। कैलाश को पीछे रखा कवर पर, जो कि इस मैच के दरमियान चेंज अप पेस, शॉर्ट गेंद को किया पुल मैदान पर, गेंद निकली लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, वन बाउंस, 4 रन के मैदान पर। वासुदेव गावड़े बिल्कुल खिलवाड़ कर रहा है इस गेंदबाजी के साथ मैदान पर। पहले ओवर में लगभग 2 छक्के चौवा, इस ओवर में पहली गेंद पर वैभव जादव का बिल्कुल समाचार लिया, वहां पर एक बड़ा चौवा निकला। अब कवर को अंदर बुलाया गया, लॉन्ग ऑन को पीछे रखा, मिड विकेट पीछे रखा। अब ये 3 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात रखे, जो कि 6 स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन, 3 पीछे रखे मैदान पर। इनसाइड आउट खेलने का प्रयास किया, बिल्कुल पहले दिखाया वहां पर ऑन साइड पर खेल रहे, शायद मानसिकता बदली जाए वैभव जादव की कि इसके बाद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर चले, लेग स्टंप के बाहर चलेंगे, ऑन ऑफ स्टंप के बाहर से हवा में लेग स्टंप कवर पर खेलने का प्रयास किया वहां पर। लेकिन वैभव बिल्कुल चतुर गेंदबाज है, काफी साल का तजुर्बा इस खिलाड़ी को, ये जानते हैं कि हालात क्या है इस मैदान पे। रिवर्स क्या अटेम्प्ट, पॉइंट बाउंड लाइन के बाहर, वन बाउंड सीमा रेखा से पार, 4 रन मैदान पर। एक साधारण मुकाबला मैदान पर नजर आ रहा है इस मुकाबले का। शॉर्ट गेंद बिल्कुल अच्छी जानबूझ कर को धीमा खेलेगा, 1 रन वहां पर निकला। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके मैदान में पहुंचा, अब 27 रन मैदान पर। सिर्फ बिल्कुल औपचारिकता बिल्कुल बताएं, हमने शुरू में 60-65 बनते ना तो मुकाबला ये लड़ाई हो जाएगी मैदान पर। 50 के लिए लड़ाई मुश्किल है मैदान पर, इस टीम के पास बैटिंग भरपूर है मैदान में। वापस खेल मैदान पर चलेगा, बिल्कुल अच्छा माहौल मैदान पर, राउंड विकेट से इस बीच में वैभव, ओ लो फुल टॉस, सीधा ड्राइव किया गेंद को, कारपेट के साथ गेंद निकली लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, जहां पर 1 रन निकला, 28 पर चला को स्कोर, लगभग 14 रन प्रति ओवर मैदान पर खेल बनता हुआ। और वासुदेव गावड़े अब जाएंगे स्ट्राइक पर। शिरोडा कैप्टन आइए टॉस के लिए पहुंचे, शिरोडा कैप्टन टॉस के लिए पहुंचे। ऑफ टर्न के बाहर से खेलेगा प्रयास किया, चूके लाइन से डॉट निकली गेंद, और यहां पर यह ओवर समाप्त हुआ। 2 ओवर के बाद 28 मैदान में, अब जिससे पीछे मात्र 8 रन की आवश्यकता। वापस खेल चलेगा, अक्षय मैदान पर नए गेंदबाज के रूप में। मैच बिल्कुल आसान हो चुका है, 8 रन जिससे पीछे मैदान में, और समीर है, मतलब पूरी विकेट है 10 हाथों में मैदान पर। ऑफ स्टंप के बार कट किया गेंद को, पॉइंट के बगल से निकली, पॉइंट सीमा रेखा पर प्रेशर रखा गया, घूमकर उनके हाथ में जाएगी, थोड़ी सी खराब फील्डिंग हुई, लेकिन तब तक गेंद को रोका जाएगा। दूसरा भी रन मैदान पर बन चुका है, अब शायद मुकाबला आसान हो चुका है, एक तरफा मुकाबला, अब 6 रन की आवश्यकता।
इस बार ऑन साइड पे ड्राइव किया, मिड ऑन पर खुद खिलाड़ी मौजूद है, वैभव जादव डॉट के निकलती, लेकिन डॉट के साथ उतना कोई फर्क नहीं पड़ेगा। अगर 2-4 विकेटें गुच्छों में ली जाए तो शायद कहीं ना कहीं वापसी के थोड़े मार्क बन सकते हैं, लेकिन अब 6 चाहिए, अब नहीं, अब मुश्किल है। पहले ओवर में अगर 2-4 विकेटें निकल जाती 2 ओवर में और शायद कम रन हो जाते 12-15, तो बात बन जाती मैदान पर। ऑन साइड पर हवा में खेला गया, स्कोर लेग हमारे के ठीक ऊपर से स्कोर लेग सीमा रेखा पर के निकलती हुई, हालांकि डिक्लेयर जोन में 1 रन वहां पर बनता, 5 रन की अब आवश्यकता मैच में इससे पीछे। वापस खेल मैदान में चलेगा, मात्र 5 रन जिससे पीछे। फुल टॉस गेंद को खेला सीधा लॉन्ग ऑन पर, 1 रन वहां पर बनता। अब इक्का दुक्का बनने के बाद मात्र 4 रन जिससे पीछे इस मैच में। और पिच गेंद सीधा खेला, लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर, खिलाड़ी है, लेकिन मेरे पास थोड़ी देर हो गई विकेटों की। इससे पहले अगर विकेट आ जाते तो बात बन जाती मैदान पर। अब मैच में कुछ ज्यादा दमखम नहीं बचा। अब शिरोडा कैप्टन आइए टॉस के लिए, शिरोडा कैप्टन टॉस के लिए पहुंचिए। शिरोडा कैप्टन आपका स्वागत है। वापस के मैदान में चलेगा। लक्ष्य इतना आसान हो चुका है, दीपू रहेगा स्ट्राइक पर नए खिलाड़ी के रूप में। चलिए इस बार फिर से हवा में गेंद, शुरू में कहता हूं यार बात देर हो गई विकेटों की। अगर यही विकेट पहले 1-2 ओवर में निकल जाते और 10-12 रन बन जाते तो शायद कहीं ना कहीं वापसी के मौके थे मैदान पर। मात्र 4 रन जिससे पीछे और यहां से लेकर समाप्त होगा ये और कुल मिलाकर तीसरा। योगेश मैदान पर, सुजीत, ओह लाइन अच्छी है। और फिर से डॉट गिर मैदान पर। देखिए 1-2 से डॉट से कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि पता है गणेश कुबल को, देखिए वो छक्का लगाकर ही मैच को समाप्त करना चाहते हैं, इसलिए शायद ये सब कुछ हो रहा है। अन्यथा गणेश कुबल इक्का दुक्का बनाकर मैच को कब का समाप्त कर चुके थे। देखिए आने वाले हर बल्लेबाज ने छक्का मारने का प्रयास किया, बड़ा शॉट मारे समाप्त कीजिए, ये कुछ सोच है मैदान पर। ऑफ स्टंप पर ये गेंद वो सिंगल निकला, योगेश के हाथ में पहुंचेगी स्ट्राइक, लेकिन 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 36 का पीछा करती मात्र 33 रन पर, 3 रन जिससे पीछे मैदान पे।
वापस खेल मैदान में चले गए। एक बहुत सुंदर मुकाबले में अब लेकिन ज्यादा कुछ बचा नहीं इस खेल में, सिर्फ 3 रन की आवश्यकता है। योगेश सरमलकर ऑन द स्ट्राइक मैदान पर, जो कि नया खिलाड़ी है, अभी तक कोई गेंद खेली नहीं मैदान पर। योगेश बैट्समैन और शिरोडा कप्तान पहुंचे वहां पर टॉस के लिए। अब 2 रन जीत से पीछे मैच में। शिरोडा कैप्टन टॉस के लिए पहुंचे। शिरोडा कैप्टन शिरोडा कैप्टन लो टॉस के। गणेश कुबल जो स्ट्राइक पड़ेगा। आसानी के साथ ये मुकाबला हो जा रहा है, क्योंकि पता है कि कितनी कोई फर्क नहीं पड़ेगा। ओह, यहां पर 1 रन और निकलेगा 22 के रूप में, और टीम का स्कोर जबकि पहुंचा 35 रन पर। 1 रन की आवश्यकता मैच में इससे पीछे। ओह, हल्के से कवर पॉइंट पर खेला, 1 रन वहां पर निकला। इसके साथ इस मुकाबले को जीता गणेश कुमार। आपकी पूरी टीम का हार्दिक अभिनंदन। वैभव यादव, आपको बिल्कुल शुभकामनाएं बड़ी अगले प्रतियोगिता के लिए। आपने बिल्कुल अच्छा खेल दिखाया। शायद रन 50 55 60 बनते तो शायद मैच आपके पास था, लेकिन उतने रन बने नहीं मैदान पर। सामने वाली टीम ने अच्छी बॉलिंग की मैदान पर। मैन ऑफ द मैच मोमेंटो दिया जाएगा। आजगाव संघ विनंती असेल